नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे: शनै पंथा शनै कंथा, शनै पंथा शनै कंथा, शनै पर्वतलंघनम, शनै विद्या शनै वित्तम, शनै विद्या शनै वित्तम, पंचेतानी शनै शनै, पंचेतानी शनै शनै. म्हणजे मित्रांनो, रस्ते हळूहळू ठरत जातात, कापड जे आहे, कपडा जो आहे तो हळूहळू शिवला जातो आणि पर्वत लंघन म्हणजे पर्वत डोंगर आपण ओलांडतो तो हळूहळू ओलांडला जातो. तसंच विद्या आणि धन हे देखील हळूहळू अर्जित केलं जातं. या 5 गोष्टी नेहमी आपण हळूहळू केल्या पाहिजेत आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आजकाल आपण बघतो तर सगळेजण घाईमध्ये असतात, पटपट सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, पटपट यश मिळालं पाहिजे असं वाटत असतं. आणि तेच खाण्याच्या बाबतीत, खाणं देखील पटपट खावं असं वाटतं त्यांना आणि फास्ट फूड हवं असतं. तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल की आजचा पोटाशी निगडीत आजचा आपला विषय आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे यकृत विकार, कावीळ, पोटात पाणी होण्याची कारणं किंवा पोटात पाणी होणे आणि त्यावर आयुर्वेद उपचार. पुन्हा मी एकदा आजचा विषय सांगतो: यकृत विकार, कावीळ, पोटात पाणी होणे आणि आयुर्वेद उपचार. आणि मित्रांनो, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत. तर स्वागत करूया वैद्य अतुल देशमुख सरांचं. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख. आपण तज्ज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण योग आयुर्वेद पदविका ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. सरांचं संगमनेर येथे सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. तिथे ॲडमिट होऊन, तिथे भरती होऊन देखील आयुर्वेदिक उपचार सरांकडून घेता येतात. आणि या रुग्णालयात मेडिक्लेम, कॅशलेस ही सुविधा देखील आहेत आणि बरेच रुग्ण या सुविधांचा फायदा घेतात आणि फायदा घेत असतात. डॉक्टरांनी कावीळ, पोटात पाणी होणे यासारख्या त्रासाने पीडित अनेक रुग्णांना यशस्वीरित्या बरं केलेलं आहे त्यांच्या उपचार पद्धतीने. नुसतं कावीळ आणि पोटात पाणी होणे नाही, तर सोबत मणक्याचे विकार, संधिवात, आमवात, गाऊट म्हणा, DVT म्हणा, ज्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस आपण म्हणतो, किंवा अवेस्क्युलर नेक्रोसिस आणि सोरियासिस, आम्लपित्त, मूळव्याध, फिशर, भगंदर, मुतखडा, स्त्री पुरुष वंध्यत्व अशा आजारांवर देखील सरांनी यशस्वी उपाययोजना, यशस्वी चिकित्सा केलेली आहे. आणि सोबत जे गुडघ्याचे जे ऑपरेशन्स असतात किंवा मणक्याची ऑपरेशन्स असतात ती देखील सरांच्या उपचारांनी टळलेली आहे. आणि सरां फक्त संगमनेर येथे नाही, तर त्यासोबत सर ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर येथे देखील स्वतः त्यांची वैद्यकीय सेवा पुरवत असतात. असे तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आजचा आपला विषय आहे यकृताच्या विषयी आहे. तर कृपया आम्हाला यकृताची रचना आणि यकृताच्या कार्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. असं आहे की यकृत जो आहे तो आयुर्वेदानुसार मातृज अवयव आहे. आपण ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भ असतो त्यावेळेस आईच्या अंशापासून आपलं लिव्हर किंवा यकृत तयार होत असतं. आणि यकृताचे साधारण 2 भाग असतात. एक म्हणजे राईट लिव्हर, लोब ऑफ द लिव्हर आणि लेफ्ट ऑफ द लिव्हर. यकृताचं वजन साधारण 1200 ग्रॅम ते 1500 ग्रॅमपर्यंत यकृताचं वजन असतं. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः आपण जे आपल्या शरीरातलं रक्त आहे, रक्त तयार व्हायचं कार्य यकृत आपल्या शरीरात करत असतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीराला लागणारे वेगवेगळे जे विटॅमिन्स असतील, ते विटॅमिन्स असतील ते, किंवा जे आपण प्रोटीनचा भाग जो अल्ब्युमिन आहे, अल्ब्युमिन यकृतामध्ये तयार होत असतं. त्याच पद्धतीने आपण जी साखर खातो वेगवेगळ्या पद्धतीनं, मग ते साखर जर अतिरिक्त झाली शरीरामध्ये, ते लिव्हरमध्ये, यकृतामध्ये साठवली जाते. ज्यावेळेस आपण स्टार्वेशन कंडिशनमध्ये असतो, ज्यावेळेस आपल्याला भूक लागते, त्यात ती साखर आपल्या शरीराला ताकद द्यायचं काम करत असते. त्याच पद्धतीने रक्तातले घटक जसे की लोह असेल,
आयन असेल हे त्या यकृतामध्ये तयार होत असतं. आणि आपण जे अन्न खातो किंवा जे कुठल्याही माध्यमातून जर विष जर आपल्या शरीरात पोटात विषाणू जर शरीरात पोटातनं गेलेला असेल तर त्या विषाराचं पचन करण्याचं कार्य यकृत करत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अन्नपचनासाठी लागणारं जे काही पित्त किंवा ज्याला आपण बाईल असं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हटलं जातं तर ते पित्त तयार करण्याचं कार्य देखील यकृत करत असतं. सर्वसाधारण एक 1200 ते 1500 ml पर्यंत बाईल रोज यकृत तयार करतं आणि ते आपलं अन्नपचनाचं कार्य सुरळीतपणे करत असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शरीराला लागणारं जे काही रक्त आहे रक्त तयार करण्याचं कार्य आपल्या शरीरामध्ये यकृत करत असतं. फारच छान सहज सोप्या भाषेत डॉक्टर देशमुख यांनी आपल्याला समजवलेलं आहे यकृताचं कार्य आणि रचना. सर आजच्या विषयाकडे वळतो. मग यकृत विकार होण्यामागे कारणं काय असतात कृपया किंवा असू शकतात त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. यकृत विकाराची कारणं जर आपण प्राधान्याने बघितली मुख्यतः तिखट, आंबट, खारट, आंबोलीला जास्त खाणं. त्याच पद्धतीने जर वेगवेगळे इन्फेक्शन्स जर शरीरामध्ये झालेले असतील त्याच्यामध्ये आता आपण हिपॅटायटिस बी सारखा जर आजार घेतो त्याच्यामध्ये फिकोरोल रूट असतो म्हणजे एखाद्याच्या दूषित अन्न खाण्यामुळे तो होऊ शकतो. किंवा त्याच पद्धतीने लहानपणी जर आपल्याला कधी गोवर, कांजण्या किंवा कावीळसारखे आजार जर झालेले असतील त्या आजारांची बीजे शरीरामध्ये लिव्हरमध्ये यकृतामध्ये साठवली जातात. तीच कालांतरानं मोठ्या ज्यावेळेस वय वाढतात तरुणपण असतं किंवा आफ्टर द तरुणपणानंतर जे दस्त असते त्यावेळेस काही काही लोकांमध्ये त्यातनं लिव्हर सिरोसिस वगैरे निर्माण होऊ शकतो कारण ती उष्णतानंतर त्यांना लिव्हरमध्ये त्रास देत असते. अशी त्याची काही कारणं आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीनं जर कुठले काही हे असेल म्हणजे काही आजार आपल्या शरीरात होत असतात त्या आजाराचं इन्फेक्शन म्हणून पण लिव्हरमध्ये नंतर दोष निर्माण होत असतो. काही काही औषधांचे दुष्परिणाम म्हणून देखील लिव्हरमध्ये बिघाड निर्माण होत असतात. विशेषतः NSAID जे असतात म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग जे असतात जे आपण वेदनाशामक गोळ्या वगैरे जे खातो त्याने देखील यकृतामध्ये बिघाड किंवा दोष नंतर निर्माण होऊ शकतो. अशी अनेक वेगवेगळी कारणं यकृत विकारांची आपल्याला बघायला मिळतात. फारच छान. हो आपण सरांकडून या विषयाचे सर्व ज्ञान घ्यायचं आहे. तर सरांनी स्वच्छता महत्त्वाची आहे या उत्तरात सांगितलेलं आहे आपल्याला. आणि सर काही प्रकार आहेत का या यकृत विकाराचे त्याविषयी देखील सविस्तर आम्हाला सांगा. यकृत विकारामध्ये प्रामुख्याने असं आहे की कॉमनली आपल्याला जे बघायला मिळतात तसे प्रकार खूप आहेत त्याच्यामध्ये. पण कॉमनली जसं कावीळ असेल, पोटात पाणी होणं असेल किंवा मग प्लेटलेट शरीरातले कमी होतात, शरीरातलं आयर्नचं प्रमाण कमी होतं, HB शरीरातलं कमी होत असतं, वेगवेगळे व्हिटॅमिन डिफिशियन्स A, B, C, D, E जे व्हिटॅमिन्स आहेत व्हिटॅमिन K पर्यंत सगळे लिव्हरमध्ये तयार होत असतात. तर ते त्यातनं डेफिशियन्सी शरीरात त्याची निर्माण होत असते. अल्ब्युमिन शरीरातलं कमी व्हायला लागतं त्यामुळे किडनीवर लोड येऊ शकतो आणि त्यातनं मग पेशंट किडनी फेल्युअरकडे वगैरे जाऊ शकतो. असे अनेक प्रकार यकृताच्या याच्या संबंधित जे आजार आहेत वेगवेगळे निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने जर यकृतामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर अन्नपचनामध्ये बिघाड प्रामुख्याने उत्पन्न होतो. यकृतामध्ये जर समजा पित्ताशय असतं पित्ताशय जर खडे निर्माण झाले त्यातनं मग जे तेजाने खड्याने जर तो पित्ताशयाचा मार्ग जर बंद केला तर त्यातनं आपल्याला कावीळ निर्माण होऊ शकते. यकृतातलं पित्ताचं प्रमाण जर अतिरिक्त वाढलं त्यातनं कावीळ निर्माण होऊ शकते. असे अनेक प्रकारचे आजार आपल्याला यकृताच्या आजारामुळे होऊ शकतात. आणि सर जी ते लहान मुलांमध्ये कावीळ होते ती म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात. आणि सोबत एक प्रश्न अजून जोडतो की आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याची चिकित्सा म्हणा त्याचे उपचार कसे केले जातात कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. खूप छान आणि दुर्लक्षित असं भाग आपण आज सांगितलेला आहे. तर लहान मुलांमधली जी कावीळ आहे तर ती प्रामुख्याने कसं होतं की आपलं जे मूल जन्मतं ते मूल जन्मल्यानंतर त्याच्या शरीरात जे पित्त तयार होत असतं त्याची हिमोलायसिस प्रक्रिया त्याच्यामध्ये होत असते. म्हणजे बाईल ज्या सेल्स आहेत त्या डिस्टिंटिग्रेशन होऊन त्यातनं मग हिम वगैरे तयार होतं. पण ही प्रक्रिया आज त्याच्यात जे बाईल तयार होतं म्हणजे पित्त जे तयार होतं ना प्रोसेसमधून तर ते बाहेर पडण्याची मार्ग किंवा ऑटोमॅटिक शरीराकडनं होत असतो. पण ती प्रक्रिया लहान मुलांमध्ये लिव्हर जरा कमकुवत असल्यामुळे तेवढी बाईल तेवढी व्यवस्थित होत नाही. आणि ती व्यवस्थित न झाल्यामुळं जर मुलाचं लिव्हर जर मुळात यकृत कमकुवत जर असेल त्यातनं ते शरीरामध्ये बाईल किंवा पित्त साठायला लागतं. त्यातनं मग लहान मुलांना कावीळ होऊ शकते की होत असते. त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. बऱ्याच मुलांना ती होते पण आणि 3-4 आठवड्याभरामध्ये ऑटोमॅटिक नॉर्मली बरी पण होऊन जाते. काही काही मुलांमध्ये ती बरी होत नाही. अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला हे औषधोपचार आपल्याला मेनली आईला सुरू करावे लागतात. कारण बाळाचं जे पोषण आहे ते सगळं आईच्या दुधामार्फत होत असतं. त्याच्यामुळे आयुर्वेदशास्त्र इथं असं सांगतं की आईला औषधं द्या काविळीची. ती औषधं बाळाला दुधामार्फत मिळतील आणि ऑटोमॅटिक बाळाची कावीळ त्यातनं बरी होत असते. काही औषधं अल्पमात्रेमध्ये म्हणजे अगदी एक थेंबाच्या प्रमाणात जर आपण बोलायचं म्हटलं तर 8 थेंब 16 थेंबापर्यंत काही औषधांचे डोसेस असतात ते आपण लहान मुलाला ह्या कंडिशनमध्ये देऊ शकतो. त्या पद्धतीने जर आपण जर उपचार त्या मुलाला जर केले तर त्यातून मुलाची कावीळ पूर्णपणे बरी होऊ शकते, लवकर बरी होऊ शकते. विशेषतः फलत्रिकादी काढा नावाचं औषध आहे कावीळच्या सर्व कंडिशन्समध्ये आपण वापरू शकतो. ते औषध जर आपण आईला दिलं आणि थोड्या प्रमाणात मुलाला जर दिलं त्यातनं मूल लवकर त्यातनं कावीळमधून बाहेर पडतं. फारच छान. आणि सर
कावीळ होण्यामागे कुठली कारणं असू शकतात आणि इथे आम्हाला तुमचे रुग्णाचे 1-2 अनुभव पण ऐकायला आवडतील. कृपया त्याविषयी मला सांगा. आयुर्वेदशास्त्र असं सांगतं की पांडुरंग तीर्थम पित्तलाने निषेवते तस्य पित्तम असृग मांसन दग्ध पाकाय कल्पते. म्हणजे जो पांडुरोगी, आता पांडुरोग म्हणजे काय की आपण व्यवहारामध्ये बघतो बऱ्याच जणांना रक्त शरीरामध्ये कमी असतं, तो पांडुरोग असू शकतो. पण असं कंपल्सरी नाही की रक्त कमी म्हणजे त्याला पांडुरोगच म्हटलं पाहिजे, असं काही नियम नाहीये. तर प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण जे अन्न घेतो, अन्नाचं पचन होऊन ते शरीरभावामध्ये त्याचं रूपांतर होणं, ह्या प्रक्रियेमध्ये कुठं जर काही बिघाड निर्माण झाला, मग आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्याला प्रामुख्याने कारणीभूत असतात. अशा वेळेस जे शरीरातले घटक तयार व्हायला पाहिजे, त्यात विशेषतः रक्त पाहिजे तसं प्रॉपरली तयार होत नाही. मग रस, रक्त आणि मांस हे 3चे शरीरातले प्रमुख घटक असतात. त्याची निर्मिती व्यवस्थित न झाल्यामुळं, त्याच्यामध्ये मळ अतिरिक्त तयार व्हायला लागल्यामुळं जे काही शरीरात बदल घडतात त्याला आयुर्वेदामध्ये पांडुरोग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मग देहबल किंवा शारीरिक बळ आपलं कमी पडत जातं. त्या व्यक्तीचा रंग, जसं बेडकाचं जसं पोट असतं त्याचा पांढुरका रंग त्याला असतो, त्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या शरीराचा रंग एक पांढुरका रंग यायला लागतो. शरीरातली लाली किंवा तेज किंवा चकाकी नष्ट व्हायला लागते. थोडं श्रम केले तरी दम लागायला लागतो. रक्ताचं प्रमाण शरीरातलं कमी व्हायला लागतं. आणि अशा कंडिशनमधला एखादा रुग्ण जर असेल, त्याने जर पित्तकर आहार विहार म्हणजे पित्त वाढणारे जर त्याच्या आहारामध्ये घटक त्यांनी जास्त घेतले, विशेषतः तिखट, आंबट, खारट, मसालेदार किंवा चमचमीत असे आहार जास्त प्रमाणात खाणं. त्याच पद्धतीनं आता आपण बघतो बाहेरचं जे काही फास्ट फूड्स वगैरे असेल, चाट वगैरे प्रकारचे काही गोष्टी असतील, त्या जर आहारामध्ये त्यांनी नियमितपणे जर घेत असेल, तो यातनं त्याचं पित्त शरीरातलं वाढतं आणि ते पित्त काय करतं, त्या शरीरातलं रक्त आणि मांसाला जाळायला लागतं. त्याच्यातून जे निर्माण होतं त्याला कामाला किंवा कावीळ असं आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. की त्याचं कावीळ व्हायचं एक प्रमुख कारण आपल्याला बघायला मिळतं. बरं. आणि सर, 1-2 रुग्णांचे अनुभव म्हणजे समजा कावीळसोबत अजून कुठला जर त्रास असला, समजा दमा असला म्हणा किंवा कावीळसोबत एखाद्या रक्त होणारी मूळव्याध असली, तर तर कशी ट्रीटमेंट केली जाते किंवा काही तुमचे रुग्णाचे अनुभव कृपया मला सांगा. तर आता कावीळ जर म्हटलं ना, तर कावीळमध्ये प्रामुख्याने कसं होतं, 2 प्रकारचे कावीळ आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. एक असती कोष्ठाश्रित कामाला, एक असती शाखाश्रित कामाला, किंवा आपण आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजी दुसरं जर त्याला म्हणायचं म्हटलं तर हिपॅटिक जॉन्डिस आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. त्याच्यामध्ये परत आणखी 3 प्रकार येतात: प्री हिपॅटिक जॉन्डिस, हिपॅटोसेल्युलर जॉन्डिस आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. प्री हिपॅटिक जॉन्डिसमध्ये काय होतं की आपल्या शरीरातलं रक्त जे असतं, रक्ताचं हिमोलायसिस प्रक्रिया सुरू होते. रक्ताच्या सेल्स ब्रेकडाऊन व्हायला लागतात, त्यातनं कावीळ बाईल तयार होऊन त्यातनं ती कावीळ होते, ती हिमोलायटिक जॉन्डिस असते. विशेषतः लहान मुलांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळते आणि मोठ्या माणसांमध्ये दिसू शकते. त्याच पद्धतीने दुसरं असतं हिपॅटोसेल्युलर जॉन्डिस. आयुर्वेदामध्ये त्यालाच बहुपित्त कामाला असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये कावीळ येतात, जसं PVC असेल, PSC असेल किंवा साधी जॉन्डिस कावीळ असेल, असे अनेक प्रकारचे लिव्हर सिरोसिसमुळे होणारी असेल ती. त्याच्यामध्ये त्या यकृतामध्ये तयार होणाऱ्या पित्ताचं प्रमाण वाढतं आणि ते वाढल्यामुळे जे अतिरिक्त पित्त जे लिव्हरमध्ये तयार होतं ते रक्तातनं शरीरामध्ये पसरून त्यातनं जी होते ती हिपॅटोसेल्युलर जॉन्डिस किंवा बहुपित्त कामाला तिला आयुर्वेदामध्ये म्हटलेली ती होते. आणि जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. त्याला आपण वृद्धपत कामाला असं त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपलं जे लिव्हरमध्ये पित्त तयार होतं ते पित्त सगळं लिव्हरमधून एका नलिकेमार्फत लहान आतड्यामध्ये येत असतं आणि त्या नलिकेमध्ये कुठं जर काही ब्लॉक निर्माण झाला किंवा लिव्हरमध्येच एखाद्या कॅन्सरसारखी गाठ निर्माण म्हणून त्याने त्या नलिकेवर त्याने जर दाब दिला तर ते पाहिजे तेवढे पित्त आतड्यामध्ये येऊ शकत नाही. ते न आल्यामुळे मग अन्नपचन व्यवस्थित न होणं, भूक मंदावणं, पोट गच्च होणं किंवा शौचाला जरा पांढुरका रंग येणं, अशा प्रकारची लक्षणं बघायला मिळतात. लघवी पिवळी, डार्क पिवळी आणि संडास मात्र एकदम पांढरट, असं याच्यामध्ये प्रमुख लक्षण असतं. अशा प्रकारची वृद्धपत कामाला किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस त्याच्यामध्ये बघायला मिळते. आता अनुभवाचं जर आपण म्हणाल तर एक मला केस सांगाविषयी वाटते. एक माझ्याकडं पेशंट आलेला, साधारण वय त्यांचं हे होतं 64 वगैरे वय होतं आणि अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होता त्यांना, म्हणजे दारू पिल्यामुळे झालेली कावीळ त्यांना निर्माण झालेली होती. त्यांना कावीळमध्ये जवळपास 23.5 पर्यंत त्यांची कावीळ होती आणि सोबत त्यांना दम्याचा पण त्रास होता. औषध उपचार, आता पेशंट आपल्याकडे कसं ॲडमिटची सुविधा असल्यामुळं आपण बहुतेक कावीळचे पेशंट ॲडमिट होऊन किंवा पोटात पाणी झालेले पेशंट ॲडमिट होऊन ट्रीटमेंट देतो. याचे 2 फायदे असतात: पेशंट आपल्या नजरेखाली राहतो पूर्णपणे आणि पेशंटचं ट्रीटमेंट आपण पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला काही कमी जास्त बदल करणं किंवा पाहिजे तसं ट्रीटमेंट करून घेणं सोपं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं पथ्य जे आहे आपल्या नजरेखाली व्यवस्थित पाळून घेणं होतं. त्या अशा पद्धतीने पेशंट पूर्णपणे आमच्या नजरेखाली होता. त्याला साधारण औषधोपचार आम्ही सुरू केले आणि त्याची जी कावीळ साधारण 23.5 होती, तर त्याला औषधोपचार सुरू केल्यानंतर ती जवळपास 8व्या दिवशी जवळपास कावीळ त्याची 8 पर्यंत आली. इतकी पटकन कावीळ त्याची कमी व्हायला लागली आणि जवळपास 21 दिवसाच्या उपचारामध्ये तो पेशंट पूर्णपणे 3.5 पर्यंत कावीळ आम्ही त्याला डिस्चार्ज करून दिल्यानंतर पुढे राहिलेल्या उपचाराच्या कोर्समध्ये तो पेशंट पूर्णपणे बरा झाला. असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे कावीळचे पेशंटचे अनुभव आहे. दुसरा एक अनुभव मी आपल्याला शेअर करू इच्छितो. एक आपल्याकडे असाच पेशंट आलेला, तरुण मुलगा, त्याला अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं साधारण कसं पोटात पाणी होतं,
रक्ती मुळे होते त्यांना, म्हणजे संडासवाटी शौचालय गेली की रक्त पडायचं, दिवसातनं 8-10 वेळेस त्याला शौचालय जावं लागायचं, तितक्या वेळेस त्याला रक्त पडायचं तर चमच्याच्या प्रमाणामध्ये रक्त पडायचं, तेवढं रक्त त्याला पडत होतं ते. आणि तिथं शौचाच्या जागी खाज खूप येणं, आग होणं प्रामुख्यानं, आणि सोबत पोटात पाणी आणि कावीळ पण होतं, म्हणजे कावीळ जवळपास 12.5 पर्यंत होती त्याची. त्याला आपण ॲडमिट होऊन ट्रीटमेंट सुरू केली. प्रामुख्यानं त्याला पथ्यावर ठेवलं. आता याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय सांगतं की आपलं जे मद्य किंवा दारू जी असते त्याचे जे गुण असतात त्याच्याबरोबर विरुद्ध सगळे गुण दुधामध्ये सांगितले आयुर्वेदशास्त्रामध्ये. आणि मद्याचे गुण आणि विषाचे गुण जवळपास सेम सांगितलेले आहेत. म्हणजे जे विषामध्ये गुण असतात तेच सगळे गुण मद्यामध्ये असतात. विष सेवन केलं की ते पटकन परिणाम करतं. मद्य हे स्लो पॉइझनिंग सारखं काम करतं. ते सेवन केलं की हळूहळू शरीरामध्ये बिघाड निर्माण करून नंतर ते वेगवेगळी व्याधी निर्माण करते, विशेषतः लिव्हरमध्ये जास्त बिघाड निर्माण करतं ते. आणि मग ते ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याला अशा पद्धतीचे त्रास होते. त्याला आपण पूर्णपणे दुधावर ठेवलं आणि आपल्या पद्धतीने उपचार त्याला सुरू केले. विशेषतः औषधांमध्ये त्याला रक्तमुळव्याध असल्यामुळे एक नागकेशर नावाचं औषध होतं, नागकेशरचं चूर्ण त्याला पोटातून सुरू केलं आपण. आणि सोबत इतर औषधं जी कावीळला चालतील, पोटातल्या पाण्याला चालतील आणि मूळव्याधीला चालतील, अशी एकूण औषधं, पोटावर काही लेप त्याला सुरू केली. सर्वसाधारणपणे तो मुलगा आपल्याकडे 29 दिवस ॲडमिट होता. 29व्या दिवशी त्याच्या पोटातलं पाणी शून्य झालं. नंतरनं रक्तमुळव्याध त्याच्या जवळपास एक 15व्या दिवशी पूर्णपणे क्लिअर झाली. आणि जे कावीळ होती, कावळी पण त्याची जवळपास त्यातनं नॉर्मल झाली अशी. आणि ॲक्च्युली तो पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं. पहिला पेशंट जो आपल्याला सांगितलं त्याला देखील लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेलं होतं. असे दोन्ही पेशंट्स खूप छान पद्धतीने आपल्याकडे क्लिअर झाले. एक अगदी 64-60 नंतरचा पेशंट आणि अगदी तरुण वयातला मुलगा, दोन्ही पण क्लिअर झाले. फारच छान वैद्य देशमुख आपल्याला सुंदर पेशंटचे अनुभव आणि आयुर्वेद शास्त्राला जे रिझल्ट्स येत आहेत त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. तर सरांनी सांगितलेलं स्पष्टपणे नकार द्यायचा आहे मद्याला, जेणेकरून आपण निरोगी स्वस्थ राहू. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे यकृताचे विकार, जसे की कावीळ म्हणा, पोटात पाणी होणं आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार. आणि ह्या विषयावर तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, जर समजा तुम्ही लेट कार्यक्रम चालू केला असेल तर याचं सजीव प्रसारण जे आहे ते वेगवेगळ्या सोशल मीडियावर होत आहे. तर तुम्हाला नक्की हा पुन्हा देखील पाहता येईल. त्यासाठी आमचे सोशल मीडिया अकाउंट्सची कृपया नोंद करून घ्या, फोटो काढून घ्या. आमचे सोशल मीडिया अकाउंट्स असे आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor2026@gmail.com. आमचं फेसबुक अकाउंट आहे www.facebook.com/dd सह्याद्री. आमचा यूट्यूब चॅनल आहे www.youtube.com/dd सह्याद्री. आणि आमचं एक्स हँडल आहे @dd सह्याद्री. तर कार्यक्रम कसा वाटतोय तर आम्हाला जरूर कळवा आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर. सर, आपली चर्चा सुरू होती. तुम्ही मागच्या उत्तरामध्ये आम्हाला सांगितलं लिव्हर फायब्रोसिस हा शब्द तुम्ही वापरला आणि फॅटी लिव्हर. तर हे म्हणजे नक्की काय आणि त्यावर कसा आयुर्वेदिक उपचार केले जातात, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. लिव्हर फायब्रोसिस म्हणजे काय? जे आपल्या शरीरातलं जे लिव्हर असतं, लिव्हरमध्ये नवीन मसल फायबर्स तयार होणं, याला लिव्हर फायब्रोसिस म्हटलं जातं. आणि फॅटी लिव्हर म्हणजे काय की आपल्या शरीरातली जी चरबी असते, जर आपण मेद असं आयुर्वेदशास्त्रामध्ये म्हटलं जातं, तर चरबी जी आहे ते लिव्हरमध्ये चरबी साठायला लागल्याला लिव्हर फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये प्रामुख्याने लिव्हरची कार्य बिघडतात, कमी व्हायला लागतात. आणि या सगळ्या घटनाक्रमामुळं विशेषतः डायबिटीज किंवा प्रमेय जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्याच पद्धतीने ब्लड प्रेशर वगैरे पेशंट निर्माण होऊ शकतं. थायरॉइडसारखा आजार देखील त्यातून निर्माण होऊ शकतो. ही कंडिशन अशी जर कंटिन्युअस राहिली तर मग पचनविकार विविध निर्माण त्यातनं व्हायला लागतात. या पद्धतीने सगळं आजार पण आपल्याला फॅटी लिव्हर किंवा लिव्हर फायब्रोसिसमधून बघायला मिळतात. याची लक्षणं जर बघितली आपण तर प्रामुख्यानं पचनविकार याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. भूक मंदावते, पोट गच्च होणं, कॉन्स्टिपेशन असणं, पोट साफ न होणं, याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. त्याच पद्धतीने शारीरिक घटक व्यवस्थित निर्माण न झाल्यामुळे लिव्हरमधून शारीरिक दुर्बलता किंवा थकवा त्यातनं रुग्णाला यायला लागतो.
डायबिटीस वगैरे होऊ शकतो, आपण त्या पद्धतीने बघितलेलंच आहे. या पद्धतीने सगळी लक्षणं आपल्याला किंवा आजारपण या लिव्हर फायब्रोसिस किंवा फॅटी लिव्हरमधून बघायला मिळतात. त्याचे उपचार जर आपण बघितले तर अशा काही वनस्पती आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले की ते वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर ही जी एक वनस्पती हा रक्तरोईडा आहे, रगतरोडा असं याला म्हटलं जातं. तर हा रक्तरोईडा जो आहे तो हिरड्याच्या काड्यामध्ये जर भिजून जर आपण 7 दिवस भिजत ठेवायचा फक्त, नंतर कुस्करून गाळून तो जर पिला तर फॅटी लिव्हरवर किंवा लिव्हर फायब्रोसिसवर आपण त्यातनं मात करू शकतो. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये हिरडे येते, तर हे बाळ हिरडे आहेत. तर ह्या बाळ हिरड्याच्या काड्यामध्येच जर आपण रक्तरोईडा जर भिजत ठेवला 7 दिवस किंवा गोमूत्रामध्ये भिजत ठेवून जर घेतला, त्यातनं आपण फॅटी लिव्हरवर किंवा लिव्हर फायब्रोसिसवर मात करू शकतो. फारच छान सर, आपल्याला ज्या औषधी वनस्पती आहे त्याविषयी देखील माहिती करून देत आहेत, जनजागृती करतायत. तर सरांच्या पुढे बऱ्याच वनस्पती आहेत त्याविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. सर, पुढला प्रश्न असा असेल, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस कावीळचाच प्रकार जो आहे त्याविषयी आम्हाला सांगा कृपया. त्याची लक्षणं काय आहेत आणि आयुर्वेद शास्त्रात काय उपचार दिले जातात, आणि जर यातल्या कुठली जर वनस्पती असेल तर कृपया आम्हाला ती दाखवा देखील. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे काय की जो लिव्हरमध्ये जे पित्त तयार होतं ते पित्त आपल्याला जातं याच्यामध्ये पित्ताशयाच्या पिशवीत जातं, तिथून ते नळीमार्फत येतं याच्यामध्ये छोट्या आतड्यामध्ये, तिथं ते अन्न पचवायचं कार्य करत असतं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ती जी पित्तवहन करणारी नळी त्याच्यामध्ये कुठं जर का ऑब्स्ट्रक्शन अडथळे जे निर्माण झाले त्यातनं ते पित्त आतड्यात येतं उलटं रक्तामधून शरीरात पसरायला लागतं. किंवा जे लिव्हरमध्ये कॅन्सरसारखा जर एखादा आजार निर्माण झालेला असेल, लिव्हरचं कॅन्सर असेल, पित्ताशयाचं कॅन्सर असेल, त्याच्यामुळे त्या पित्ताशयावर दाब यायला लागतो. त्यातनं जे पित्त आहे ते आपल्याला आतड्यात येणार आहे ते तिथं न येता उलटं परत रक्तामार्फत शरीरात पसरायला लागतं. त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असं म्हटलं जातं. किंवा पित्त वहन करणारी नळी आणि पॅन्क्रियाजमधून जी पॅन्क्रियाटिक डक्ट आहे, म्हणजे सिस्टिक डक्ट आणि पॅन्क्रियाटिक डक्ट या एकत्र येऊन जिथे मिळतात त्याला अँप्युला पेटर असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी हे सगळं जर कॅन्सरसारखं एखादं जर अशी एक पेशंट माझ्याकडे येऊन गेलेला पूर्वी, त्याला अँप्युला पेटरला CA झाला होता, फक्त 5 mm ची गाठ होती, परंतु त्यांनी ती नळी ब्लॉक केल्यामुळे त्याला याची ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा वृद्धपत कामाला निर्माण झालेली होती. तर ह्या पद्धतीने त्याच्या जर काही झालेलं असेल, बिघाड निर्माण झालेला असेल, त्यातनं हा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस निर्माण होत असतो. तर ज्यावेळेस तो पित्ताशयात जर खडे निर्माण झालेले असतील, त्या खड्याने जर पित्तवहन करणाऱ्या नळीचा मार्ग जर त्यांनी ब्लॉक केला त्यांनी देखील ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा वृद्धपत कामाला निर्माण होत असते. ज्यावेळेस पित्ताशयात खडे निर्माण होतात त्यावेळेस ते पित्ताशयात ते खडे विरघळण्यासाठी वेगवेगळे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. त्याच्यामध्ये आरोग्यवदिनी नावाची गोळी असेल किंवा सासूत शेखर असेल, ताम्रभस्म असेल, त्रिविक्रम रस असेल, फलत्रिकादी कषाय असेल, रक्तपाचे कसे असेल, अशी वेगवेगळी औषधं आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये वापरायला सांगितलेली, ती वापरून आपण त्यातून त्याच्यावर मात करू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांना परिचित असलेला मुळा आहे, त्या मुळ्याचा क्षार याच्यामध्ये वापरायला सांगितलेले आहेत. म्हणजे मुळा जाऊन त्याची राख करणं, राखेपासून परत त्याचा क्षार निर्माण करणं, त्याची विशिष्ट पद्धत आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेली. त्या पद्धतीने मुळ्याचा क्षार जर निर्माण करून तो जर आपण रुग्णाला पोटातून जर दिला तर तो आपल्याला पित्ताशयातल्या खड्यांवर विरघळायचं काम तो करत असतो. त्याचा अनुभव मी अनेक रुग्णांमध्ये घेतलेला आहे. अगदी 1-1 सेंटीमीटरपर्यंत असलेले जे खडे आहेत पित्ताशयातले विरघळण्याचं कार्य आपल्या औषधोपचाराच्या माध्यमातून झालेले आहे. त्याच पद्धतीने ही सगळ्यांना परिचित असलेली रुई नावाची वनस्पती, तर रुईचा देखील ह्या पद्धतीने आपण क्षार निर्माण करू शकतो. तर रुईचं असंच जाळून राख करायची, तर राखेपासून असाच क्षार निर्माण करता येतो आणि त्याचाही देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतो. असंच आघाडा म्हणून एक सर्व वनस्पती आपल्या सगळ्यांना परिचित होतो की विशेषतः पावसाळ्यामध्ये आघाडा भरपूर उगवतो. आघाड्याचा जर एक क्षार करून आपण जर पोटातून जर दिला तो देखील आपल्याला पित्ताशयातली खडी विरघळण्यासाठी मदत करतो. त्याच पद्धतीने रुईचा क्षार, आघाड्याचा क्षार, पोटात जर पाणी झालेलं असेल, जळोदर जर झालेलं असेल, त्याच्यामध्ये हे 2 वनस्पतींचे क्षार चांगल्या पद्धतीने परिणाम देत असतात. जसं काही युष कल्पना आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये सांगितलेली, विशेषतः आपलं जे महाळुंग किंवा इडलिंबू जे असतं, इडलिंबूचा रस आणि त्याच्यामध्ये त्रिकोटोचं चूर्ण आणि मध टाकून जर दिला त्यातनं तो पित्ताशयातली खडी विरघळण्यास त्यांनी मदत होते आणि पित्ताशयातली खडी त्यांनी विरघळायला मदत होते. दुसरा जो एक भाग जो असतो त्याचा आपण बघितलं की कॅन्सर झालेला असेल एखाद्या व्यक्तीला, कॅन्सर लिव्हरमध्ये कॅन्सर झालेला आहे, त्याचा दाब जर पित्ताशयावर जर यायला लागला त्यातनं पित्त ते आतड्यात येतं उलटं रक्तामार्फत शरीरात पसरत असतं. आणि याचं एक ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा वृद्धपत कामेरीचं प्रमुख लक्षण जर आपण बघितलं तर तिल पिष्टनिवयत मलप्रवृत्ती, म्हणजे शौचालय जी होते ती तिळाच्या पिंडीसारखी सफेद रंगाची होते आणि लघवी ही डार्क रंगाची युरिन असते, डार्क पिवळ्या रंगाची लघवी होत असते. अंग पिवळं होतं, अंगाला खाज वगैरे यायला लागते, भूक मंदावते, पोट गच्च होतं, गॅसेस होतात आणि पोट साफ होत नाही, याची काही प्रमुख लक्षणं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये ज्या लिव्हरचा जर कॅन्सर झालेला असेल आणि त्याच्यातून जर ती नळी जर त्यांनी ब्लॉक केलेली असेल तर एक छोटासा उपचार आणि खूप परिणामकारक असा उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला तो म्हणजे सिरावेद करणं. हा सिरावेदाचा फायदा हेपेटोमेगॅलीमध्ये देखील होतो. कुठल्याही कारणामुळं लिव्हरचा आकार जर वाढलेला असेल, लिव्हर कॅन्सर असेल, तर त्यावेळेस काय करायचं, जी उजव्या हाताचा जो कोपराची जी हे असते, शीर असते, व्हेन असते,
व्हेनमधून ह्या 50 ml च्या सिरिंजने जर आपण रक्त जर काढलं तर त्याच्यातून ते लिव्हरचा वाढलेला आकार विशेष हिपोटॅमेग्री जर असेल ती कमी व्हायला मदत होते. अर्थात फक्त लिव्हर कॅन्सर झाला आणि त्याच्यामध्ये एवढं सिरावेद केलं आणि रुग्ण परिणाम आला असं होत नाही. त्याच्यासोबत सिरावेद करून शरीरातून रक्त काढून सोबत इतर औषध उपचार देखील त्याच्यामध्ये करावे लागतात. विशेषतः पोटावर लावण्यासाठी काही लेप असतात, लिव्हरवर लावण्यासाठी काही लेप असतात आणि पोटात काही औषधं देखील असतात. त्याचा वापर करून आपण त्याच्यावर म्हणजे सुधारणा पेशंटमध्ये करू शकतो. मला एक अनुभव आपल्या प्रेक्षकांना शेअर करूशी वाटतो की आमच्याकडे साधारण एक 65 वर्ष वयाचं पेशंट आलेले. त्यांना लिव्हरचा सी होता, 7.8 सेंटीमीटरची गाठ लिव्हरमध्ये होती. अशी तिचा 3 डायमेन्शनल गाठ होती ती आणि त्याच्यामुळे त्यांना पित्त वहन करणाऱ्या नळीमध्ये अडथळा येऊन त्यांचं कावीळचं प्रमाण वाढलेलं होतं. जवळपास 10:30-11 पर्यंत त्यांची कावीळ गेलेली होती. त्यांना आपण असं ॲडमिट करून ट्रीटमेंट सुरू केली. लेप वगैरे पोटाला काही लावली, पोटाला घ्यायची औषधं वगैरे दिली. त्यांना सुरुवातीला त्यावेळेस भूक एकदम त्यांची कमी झालेली होती, अंगाला जरा खाज यायची आणि कावीळ जरा वाढलेली होती आणि अशक्तपणा आलेला होता. तर जसं औषधोपचार आणि हे ट्रीटमेंट आपण सुरू करत गेलो तसं त्यांचं मग भूक वाढायला लागली, अंगाची खाज पूर्णपणे थांबली आणि जी कावीळ त्यांची 10:30-11 पर्यंत जी गेलेली होती साधारण आपले 10 ते 11 दिवसांच्या उपचारामध्ये ती 3-3.5 वर आलेली आणि पेशंटचा लाईफस्पॅन आपल्याला त्याच्यामध्ये वाढवलं नक्कीच त्यांना आपल्याला मदत झाली आणि जे काही मिळालं त्यांना निरोगी आयुष्य देण्यामध्ये आपल्याला किंवा कमी त्रासाचं आयुष्य देण्यात आपल्याला त्यांना आपण शक्य झालं आपल्या आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून. तर कॅन्सरसारखा जरी आजार असेल लिव्हरचा त्याला देखील आयुर्वेदामध्ये परिणामकारक असे उपचार सांगितलेले, त्याच्या रिझल्ट देखील सुंदर मिळतात. अशा रुग्णांनी देखील इतर त्यांचे जे काही उपचार चालू असतील, केमो असेल किंवा रेडिएशन असेल, त्यासोबत योग्य ते आयुर्वेदिक उपचार जवळच्या वैद्याच्या कडनं जर घेतले त्यांनी देखील त्यांना दीर्घायुष्य किंवा निरोगी आयुष्य किंवा कमी त्रासाचं आयुष्य त्यांना मिळेल आणि त्यांचं लाईफ स्पॅन देखील आपल्याला वाढण्याला त्यांना नक्की चांगल्या पद्धतीने मदत होईल. आणि जर कर्बोदर्मसंवेदन रुग्णाच्या शरीराने जर साथ चांगली दिली उपचाराला त्यातनं तो बाहेर देखील पडू शकतो. फारच छान. म्हणजे लिव्हर कॅन्सरसारखा आजार असला तरी हताश व्हायची, निराश व्हायची गरज नाही. आयुर्वेद हा देखील पर्याय आहे. आयुर्वेद सोबत जी तुमची औषधं चालू आहेत ती पण चालू ठेवू शकता. आणि आजचा आपला जो विषय आहे पोटामध्ये पाणी होणं, तर ते म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं काय असतात आणि आयुर्वेद शास्त्रात त्याच्यावर काय उपचार आहेत आणि आपल्या आणलेल्या वनस्पतीपैकी काही जर असतील तर कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. पोटात पाणी म्हणून आयुर्वेदामध्ये जलोदर असं म्हटलं जातं. त्याला उदर ह्या कॅटेगरीमध्ये त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. एकूण 8 प्रकारची उदर आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले, म्हणजे वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, नंतर लिहोदर, बद्धोदर, क्षतोदर आणि जलोदर अशी 8 प्रकारची उदर व्याधी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. त्याला अष्टोमहागत म्हटलेले आहे, म्हणजे जे अत्यंत कष्टाने बरे होणारे जे 8 आजार आहेत त्यातला हा किंवा मोठे जे आजार आपण म्हणू शकतो जे सहज निर्माण होत नाही पण झाले की कष्टाने बरे होतात त्यातले अष्टमहागत त्याच्यातला हा उदर नावाचा व्याधी आहे. आणि याचे वेगवेगळ्या प्रकारनुसार देखील उपचार याच्यामध्ये बदलतात. जसं की आता वातज उदर असेल त्याच्यामध्ये पोटात गॅसेस खूप होतात, पोट शौचाला साफ होत नाही, भूक मंदावलेली असते. त्याच्यामध्ये स्नेहन चिकित्सा महत्त्वाची असते. बाह्य स्नेह, अभ्यंतर स्नेहपान आणि थोडंसं हलकंसं मृदू रेचन, हलकंसं जुलाब करून घेणं त्याच्यामध्ये क्रमप्राप्त असतं. त्या पद्धतीने गेले की वातज उदर पूर्णपणे बरा होतो. पित्तज उदर जो असतो, पित्तज उदरामध्ये पोटामध्ये आग पडणं, नंतर शौचाला आग होणं, अंगाचा रंग पिवळा होणं, पोटाचा रंग पिवळा होणं, पोटावर शिरा दिसणं, पोट फुगणं अशी त्याच्यामध्ये लक्षणं असतात. त्याच्यामध्ये देखील मृदू रेचन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. विशेषतः दूध आणि गंधर्व तेल किंवा दूध आणि एरंडेल तेल जर नियमितपणे जर पोटातनं जर घेतलं तर ते त्या पद्धतीचं जे काही उदर आहे पित्तज उदर ते बरं व्हायला मदत होत असते. तिसरा जो प्रकार आहे तो एक कफज उदर असतो. कफज उदरामध्ये भूक मंदावलेली असते, शरीर जड पडतं, पोट गच्च होतं, पोटात पाणी देखील निर्माण होऊ शकतं. याच्यामध्ये अशा केसेसमध्ये थोडीशी दीपन पाचन चिकित्सा खूप महत्त्वाची असते. जसं आपण आपल्या प्रेक्षकांना अगोदर जो हा रक्तरोहिडा दाखवला, रक्तरोहिडा जर गोमूत्रामध्ये 7 दिवस भिजत ठेवून जर आपण त्या रुग्णाला 7व्या दिवसानंतर कुस्करून गाळून जर दिला हा कफज उदर त्यातनं बरं व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने बाळढेरडा जो आपण दाखवला, बाळढेरडीचं पावडर जर गोमूत्रामधून नियमित जर घेतलं त्याने देखील कफज उदर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तिसरा सान्निपातिक उदर आहे, त्याच्यामध्ये तिन्हींची मिक्स चिकित्सा, वातज, पित्तज, कफज उदराची मिक्स चिकित्सा करावी लागते. प्लिओदर म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये प्लिह्याचा आकार वाढलेला असतो. विशेषतः उदर झालेल्या पेशंटमध्ये जर त्यांनी पोटात पाणी झालेलं आहे, त्यांनी अतिश्रम जर केले, खूप प्रवास वगैरे जर केला त्यातनं ते प्लिओदर निर्माण होऊ शकतं. आणि मलेरियासारख्या आजारामध्ये देखील प्लिओदर निर्माण होऊ शकतं, प्लिहेचा आकार किंवा पांढरीचा आकार वाढू शकतो. अशा केसेसमध्ये प्लिओदरवर काम करणारे वेगवेगळे औषध आहेत, त्याचा जर वापर आपण केला त्यातनं प्लिओदरवर आपण मात करू शकतो. बद्धोदर आणि क्षतोदर जे आहेत तर बद्धोदरामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन्स वगैरे झालेले असतील किंवा कुठल्या कारणामुळे जर आतड्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला त्यातनं मग पोटात पाणी साठायला लागतं, तो एक प्रकार असतो. त्याला ऑपरेशनच करावं लागतं. दुसरा असतो छिद्रोदर किंवा क्षतोदर. त्याच्यामध्ये आतड्याला कुठे जर परफोरेशन होऊन छिद्र पडून त्यातनं जर ते स्राव आतड्यामध्ये जमा व्हायला लागले
तर त्याच्यामध्ये त्यातून पोट फुगणं, खूप दुखणं, भूक मंदावणं अशी कंडिशन तुझं सिरियस होऊ शकतो पेशंट. त्याला देखील ऑपरेशन तत्काळ करणं गरजेचं असतं. आणि जो शेवटचा प्रकार आहे जलोदर, तो कॉमनली बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो आपल्याला. तो विशेषतः ALD म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमुळे जास्त प्रमाणात बघायला मिळतो. मद्यपानामुळे बऱ्याच लोकांना पोटात पाणी होतं, लिव्हरमध्ये दोष निर्माण होऊन काही पेशंट्समध्ये मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील पोटात पाणी निर्माण होत असतं. तर अशा केसेसमध्ये जसं आपण सांगितलं की रक्तरोडीचा जो काही वापर येतो आपण त्यात करू शकतो. लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी वेगवेगळी औषधं याच्यामध्ये वापरावी लागतात. कारण याच्यामध्ये फलत्रिकारी काढा असेल किंवा मग आरोग्यवर्धिनी असेल, सूतशेखर असेल, की आपण मुळ्याचा क्षार असेल, आघाड्याचा क्षार असेल, अशी विविध औषधं जर आपण याच्यामध्ये जर वापरली त्यातनं आपण ह्या जलोदरावर मात करू शकतो. त्याच पद्धतीने एक नारायण चूर्ण नावाचं औषध असतं. नारायण चूर्णाचा वापर जर आम्ही नेहमी आमच्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो, त्याचा वापर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. तर त्याचा वापर करणं, गोमूत्र पोटात जातात, हे याच्यामध्ये आपल्याकडे हे गोमूत्र आहे. तर गोमूत्र जर आपण नियमितपणे जर अशा रुग्णांना दिलं, पोटात ज्यांच्या पाणी झालेलं आहे त्यांना, तर त्यातनं त्यांचं जलोदरावर आपल्याला मात करता येतं. गोमूत्र आणि दूध एकत्र देणं, गोमूत्र आणि एरंडेल तेल एकत्र करून देणं किंवा काही काढे असतात त्या काढ्यांमध्ये गोमूत्र टाकून देणं. त्याच्यामुळे होतं असं की जे पोटात निर्माण झालेलं जे पाणी आहे सगळं मळावाटे बाहेर निघून जातं गोमूत्रानं जुलाब होऊन. आणि जसं पोटातलं पाणी कमी व्हायला लागेल तसं त्यांचं जलोदर क्लिअर व्हायला लागतं. माझ्याकडे अगदी एक 15-20 वर्ष, आता तर भरपूर पेशंट आहेत तसे, पण एक अगदी मागचा जुना अनुभव आहे. एक माझ्याकडे पेशंट आलेले, त्यांना असंच लिव्हरचा प्रॉब्लेम होता, पोटात पाणी होतं, पूर्ण अंग सुजलेलं होतं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं, पण तरी डॉक्टरांनी गॅरंटी त्यांची दिली नव्हती. म्हणजे आता हे कंडिशनला आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही पेशंटला असं घरी घेऊन जा, त्याच्यातून जर ते सुधारणा झाली तर आपण त्यांची पुढची प्रोसेस करू असं त्यांना सांगून घरी सोडलेलं होतं. ते आमच्या परिचित असल्यामुळे ते माझ्याकडे जस्ट आले त्यांना ते त्यांच्या, आणि त्यांना मी घरी जाऊन पेशंट चेक केला, उपचार त्यांना सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर साधारण 4थ्या दिवशी ते पेशंट जो होता ना, तो बेड रिडन होता पूर्णपणे. अगोदर म्हणजे अंथरुणावर पडून होता, तो उठून बसले तरी दम लागणं, खोकला येणं असं लक्षण असायची. तो 4 दिवसाच्या उपचारामध्ये पेशंटच्या अंगाची सूज पूर्णपणे गेली आणि त्यांच्या घराची जिनी उतरून तो चालायला त्याला व्यवस्थित जमायला लागलं. आणि नंतर तो पेशंट चालत माझ्या दवाखान्यामध्ये नंतर आला 7व्या दिवशी. इतके चांगले परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले. असे अनेक पेशंट त्याच्यानंतर माझ्याकडे यायला लागले. आता भरपूर पेशंट त्या पद्धतीचे झालेले आहेत जे की यातनं पूर्णपणे बरे झालेले आहेत. असंच अलीकडे एक पेशंट आलेला ज्यांना सेम पोटामध्ये पाणी निर्माण झालेलं होतं. 8 ते 9 लिटर पोटात पाणी होतं आणि पोट म्हणजे अगदी तो रांगणासारखं एवढं मोठं पोट त्यांचं झालेलं होतं. आणि त्याचसोबत त्यांच्या छातीमध्ये पण पाणी निर्माण झालेलं होतं. मग पेशंट रेग्युलरली 10 दिवसांनी पोटातनं पाणी काढणं किंवा टॅपिंग करून घ्यायचं. आणि असं करत त्यांना शेवटी मग लिव्हर ट्रान्सप्लांट हा शेवटचा ऑप्शन असतो, तो त्यांना सांगितलेला होता. असं ते नाव ऐकून आपल्याकडे आलेले आणि औषधोपचार त्यांना आम्ही ॲडमिट होऊन ट्रीटमेंट सुरू केलेली. जवळपास त्यांचं एक आपल्याकडे 15 दिवस ॲडमिट होते. 15 दिवसाच्या उपचारामध्ये ज्यांचं 7-8 लिटरचे पोटातलं पाणी असायचं ते हार्डली 3-3.5 लिटरवर येऊन थांबलेलं. पोटातलं पाणी काढण्याची गरज बिलकुल सुद्धा पडली नाही आणि तो पेशंट आज व्यवस्थित आहे. विशेष म्हणजे त्यांच्या छातीतलं जे राईट साईडचं जे लंग्स होते, जो फुफ्फुस होतं, ते पूर्णपणे पाण्याने भरलेलं होतं. मग त्यांना कंटिन्युअस दम लागणं, खोकला येणं असं असायचं. त्यासोबत आपण त्यासाठी काय करतो की अशा केसेसमध्ये छातीला लावायसाठी विशिष्ट लेप आयुर्वेदामध्ये सांगितलेली. लेपांचा वापर आपण त्यांना सुरू केला आणि ज्यांची जी पूर्वीची एक्सरे आम्ही त्यांचे काढलेली, एक्सरेमध्ये पूर्ण ऑपिक शॅडो राईट साईडला होते. म्हणजे राईट साईडच्या याच्यातून ते एक्सरेचे रेस पास होऊ शकायचे नाही, पूर्ण पांढरं यायचं सगळं ते. आणि ते सगळं ट्रीटमेंट केल्यानंतर पण त्यांचा आपण एक्सरे काढला. जवळपास त्याच्यामध्ये 25% सुधारणा पुढच्या एक्सरेमध्ये झाली होती किंवा त्याच्यामध्ये एक तो काळेपणा त्या फुफ्फुसांमध्ये परत त्या एक्सरेच्या याच्यामध्ये रिपोर्टमध्ये यायला लागला, दिसायला लागलेला. तर इतकं ते छान परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटमध्ये आलेले. असे अनेक पेशंटचे अनुभव आहेत. फारच छान. मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे यकृताच्या विकारांवर, काविळीवर आणि जे पोटात पाणी होतं अशा विकारांवर, आजारांवर आणि आयुर्वेद उपचार त्याच्यावर काय आहेत त्याविषयी. आणि याविषयी आपल्याला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, पुढला प्रश्न असा असेल की प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलेंजायटिस हा जो आजार आहे, तर हा आजार काय? आम्ही आमच्या वाचनात येतो, ऐकण्यात येतो, तर तो आजार काय, त्याची लक्षणं काय आहेत
आणि आयुर्वेद शास्त्रात कसे उपचार दिले जातात. आणि अजून एक प्रश्न जोडतो, एखादा जर तुम्ही रुग्णाचा अनुभव आम्हाला सांगितला तर सांगू. PSC किंवा ज्याला प्रायमरी स्क्लेरोटिक कोलिंजायटिस म्हटलं जातं, आयुर्वेदामध्ये बहुपित्त कामाला नावाचा जो आपण प्रकार बघितला कावीळचा, त्याच्यामध्येच मोडणारा आजार आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने होतं असं की आपल्या जे लिव्हरच्या सेल्स असतात, जे पेशी असतात लिव्हरमधल्या, त्या पेशींना सूज व्हायला लागते. कुठलं इन्फेक्शन झालं, काही झालं, सूज यायला लागते त्याला. ते आपल्या खाण्यापिण्याचे काही चुकीचे सवयी असतील त्याने देखील त्याला सूज येऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे तो सूज निर्माण झाली, त्याच्यामध्ये जे पित्त तयार होतं, तर ते पित्त तिथं लिव्हरमध्ये आवश्यक तेवढं पित्त तिथून याच्यात पडतं, म्हणजे आतड्यामध्ये येतं आपल्या छोट्या आतड्यामध्ये. परंतु जे अतिरिक्त पित्त तिथं आहे ते त्यात साठवू शकत नाही, ते रक्तामार्फत आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतं आणि त्यातनं मग ते आपल्याला कावीळ शरीरामध्ये निर्माण करतं. त्याची लक्षणं जर आपण बघितली तर प्रामुख्याने ह्या व्यक्तींमध्ये भूक शक्यतो चांगली असते, कडकडून लागते व्यवस्थित, परंतु प्रोरायटिस किंवा अंगाला खाज येणं, अंगावर पित्त उठणं याचं एक प्रमुख लक्षण असतं. आणि विशेषतः संध्याकाळी ती खाज किंवा पित्त उठणं खूप जास्त प्रमाणात वाढतं. त्याच पद्धतीनं जे रक्तातले इतर घटक आहेत, जसं रक्त असेल त्याचं निर्माणाचं प्रमाण कमी होतं किंवा थकवा येऊ शकतो. आणि त्याचसोबतनं वजन कमी होणे देखील त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण असतं. अशी काही प्रामुख्याने लक्षणं आपल्याला PSC मध्ये किंवा प्रायमरी स्क्लेरोटिक कोलिंजायटिसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कोलिंजायटिस म्हणजे ज्या पित्ताच्या यकृतामध्ये जे पित्त तयार होतं ते कलेक्ट करून त्याचं वहन करणाऱ्या ज्या नळ्या असतात गॉल ब्लॅडरची किंवा पित्ताशयाच्या, त्याला कोलिंजायटिस असं म्हटलं जातं. त्या सगळ्या तिथनं पित्त कलेक्ट करतात, पित्ताशयाच्या पिशवीमध्ये आणतात, त्याला गॉल ब्लॅडर म्हणतात, आणि तिथून ते पित्त एका नळीमार्फत आतड्यामध्ये येत असतं, जे अन्नपचनाचं कार्य करतं. तर ह्या पद्धतीने सगळी याच्यामध्ये घटनाक्रम घडतो. आता एक केस आपल्याला सांगूशी वाटते. माझ्याकडे एक तरुण मुलगा आला, साधारण 24-25 वर्ष वयाचा असेल, आणि त्याला थोडंसं कसं स्पायसी किंवा बाहेरचं खाण्याची थोडीशी आवड होती. मग त्यातनं त्याला तो हा PSC किंवा प्रायमरी स्क्लेरोटिक कोलिंजायटिस किंवा बहुपित्त कामाला त्याला आजार निर्माण झाला. उपचार सर्व करून झाले, पण स्टेबल राहायचा, पण ते कावीळ काही त्याची कमी होत नव्हती. मग आपल्याकडे आला त्यावेळेस कावीळ त्याची बऱ्यापैकी जवळपास 27.5 पर्यंत त्याची कावीळ केलेली होती. आणि त्याला मग ट्रीटमेंट आपण सुरू केली. कावीळसाठी जे आम्ही औषधं रेग्युलरली वापरतो त्याच्यामध्ये फलत्रिका काढा असेल, आरोग्यवर्धिनी, सूतशेखर, कामलावर योग, रक्तवर्धक योग, अशी वेगवेगळी औषधं आहेत. आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं कवठाचं औषध नावाचं एक औषध आहे, ते औषध आहे. अशी अनेक औषधं आपण त्याच्या कावीळमध्ये रुग्णाच्या कंडिशननुसार वापरत असतो. त्यातली त्याला जी सूट होतील अशी औषधं आपण त्याच्यामध्ये वापरली तर त्याचं कावीळचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी आलं, म्हणजे 27.5 ते 23.5 पर्यंत आलं. तिथे ते स्थिर राहू लागलं, त्याच्यापेक्षा काही कमी येत नव्हतं. मग आपण याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं की कावीळीमध्ये विरेचन पंचकर्म करायला सांगितलेले. मग त्या मुलाला आपण काय केलं, एक औषधाने म्हशीचं तूप जे असतं ना, म्हशीचं दूध याच्यामध्ये काही औषध टाकून सिद्ध करायचं एक तूप त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कंडिशनमध्ये, ते आपण त्यासाठी स्पेसिफिक तयार करून त्याला ते सुरू केलं पहिला. आणि गमतीचा भाग असा आहे, जसं आपण त्याला ते तूप प्यायची प्रक्रिया सुरू केली ना, कारण तिसऱ्या दिवशी त्याची अंगाची खाज वगैरे जवळपास निम्म्यानं कमी झाली आणि 5 दिवसामध्ये 70-80% खाज येणं, पित्त उठणं, त्याची लक्षणं कमी होत गेली. आणि ज्यावेळेस त्याचं नंतर तूप प्यायचं कार्य सगळं शेड्यूल पूर्ण झालं, त्याला आपण ज्यावेळेस विरेचन किंवा जुलाबाचं औषध दिलं, विरेचन म्हणजे जुलाब करणं, तर ते ज्यावेळेस ती प्रोसेस आपण विरेचनाची किंवा जुलाबाची त्याला ज्या दिवशी केली, त्या दिवसानंतर त्याचं पित्ताचं प्रमाण जे 23.5 होतं ते पटपट कमी होऊन जवळपास 5 पर्यंत येऊन थांबलं. नंतर मग पुढे औषधामध्ये ते जवळपास नॉर्मल झाला. आणि त्या मुलाला देखील लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं, त्यांनी सगळी प्रोसेस देखील पूर्ण केलेली होती, परंतु तो आपल्या उपचाराने पूर्णपणे विना लिव्हर ट्रान्सप्लांट विना लिव्हर प्रत्यारोपण करतो पूर्णपणे बरा झाला. आता त्या याची ट्रीटमेंट बंद करून जवळपास 3 ते 4 वर्ष झालेली. तर आज त्याचं सगळं पुढे त्यांनी त्याचं एज्युकेशनल करिक्युलम त्याचं प्रॉपर चालू आहे, जॉब पण त्याला लागलेला आहे. त्याचं मधनं मला फोन येत असतात, व्यवस्थित त्याचं. फारच छान. आणि सर, दुसरा चर्चेचा विषय असतो तो हेपॅटायटिस, ज्याला आपण पांढरी कावीळ असं म्हणतो. तर हेपॅटायटिस नक्की काय आहे, त्याची लक्षणं कशी म्हणजे दिसून येतात, कसे आम्ही ओळखायचं त्याला, आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये काय उपचार सांगितलाय, आणि पुन्हा एक अनुभव जर तुम्ही आम्हाला सांगितला तर चांगल्या प्रकारे आम्हाला हे समजेल. कृपया त्याविषयी सांगा. हेपॅटायटिस म्हणजे आपण पांढरे कावीळ ज्याला म्हणतो, तर पांढरे कावीळ त्याचे एकूण 5 प्रकार आहेत मेडिकल टर्म याच्या शास्त्रामध्ये. त्याचे ABCD असे 5 प्रकार त्याचे असतात. तर तो कुठल्याही कारणानं जर आपल्या लिव्हरला जर काही इन्फेक्शन झालं, सूज आली, त्यातनं जो होतं त्याला हेपॅटायटिस असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे आपल्या लिव्हरच्या सेल्स पेशी असतात त्यांची कार्यक्षमता जरा कमी व्हायला लागते. त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं त्याच्यातून जे निर्माण होणारे जे घटक आहेत, जे शरीराच्या ताकद याचं पोषणाचं कार्य करत असतात, ते त्या ताकदीची तयार होत नाही शरीरामध्ये. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये थकवा हे प्रमुख लक्षण त्याच्यामध्ये असतं. कुठल्याही प्रकारची जर कावीळ, विशेषतः हेपॅटायटिस B हा कॉमनली आढळतो बऱ्यापैकी, आणि त्याच्यामध्ये शारीरिक थकवा असणं हे त्याचं प्रमुख लक्षण असतं. काही काही केसेसमध्ये अंगाला खाज येणं त्याच्यात निर्माण होऊ शकतं. त्याच पद्धतीनं कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता त्यात निर्माण होऊ शकते.
त्याच पद्धतीने हेपॅटायटिस ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यातनं पुढे लिव्हर सिरोसिस होऊन त्यातनं पोटात पाणी देखील निर्माण होऊ शकतं, कावीळ देखील निर्माण होऊ शकते. असे अनेक त्याच्यामध्ये प्रकार आपल्याला एकत्र असं कॉम्बिनेशनमध्ये बघायला मिळतं. तर ह्या हेपॅटायटिस बीमध्ये तसंच माझ्याकडे एक पेशंट आलेला. तर त्यांना साधारण वय असेल, एक लेडीज आहेत, त्या एक 55-60च्या दरम्यान वय आहे त्यांचं. आणि त्यांना कॉन्स्टिपेशन झालं होतं, म्हणजे बद्धकोष्ठता निर्माण झाली होती, सोबत गॅसेस वगैरे होते. आणि त्यांची पूर्वीची हिस्ट्री अशी होती की ज्यावेळेस त्यांना बद्धकोष्ठता, गॅसेस व्हायचे आणि त्यावेळेस त्यांच्या पोटात जरा पाणी साठायचं, पोट फुगायचं आणि त्यातनं मग त्या थोड्याशा सेमी कोमॅटस स्टेजमध्ये जायच्या, म्हणजे बेशुद्ध अवस्थेकडे जाणार. त्यांना 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं की त्यातनं त्या बाहेर यायच्या. असं सगळं ते झालेलं होतं. पूर्वी एकदा त्याचे असे 1-2 एपिसोड होऊन गेले होते. ज्यावेळेस ते पेशंट आपल्याकडे आलं त्यावेळेस त्यांना सेम त्याच कंडिशनमध्ये पेशंट आपल्याकडे आला होता की त्यांना बद्धकोष्ठता होती, पोटामध्ये आग खूप पडायची, गॅसेस वगैरे खूप व्हायचे आणि पांढरी कावीळ सोबत होतीच. तर मग त्यांना आपण काय केलं, ॲडमिट होऊन त्यांचं पंचकर्म सुरू केलं. पंचकर्मामध्ये बस्ती नावाची क्रिया आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितली. विशेषतः कावळीमध्ये चालणारे वेगळ्या प्रकारची बस्ती आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले. ते त्यातले आपण लिव्हरवरचं काम करणारा जो बस्ती आहे तो बस्ती त्यांना सुरू केला. लिटरली जसजशी त्यांची बस्ती होत गेली तसंच त्यांना जे अस्वस्थ वाटणं, फ्रेश न वाटणं किंवा मग पोटात आग पडणं, गॅसेस वगैरे होणं, सगळी त्यांची लक्षणं कमी होत गेली. जो पुढे जाऊन रुग्ण त्या याच्यामध्ये म्हणजे कोमॅटो स्टेजमध्ये जाणार होता किंवा आपण ज्याला कोमा म्हणतो व्यवहारामध्ये, त्या स्टेजकडे जाणारा जो पेशंट आहे तो फक्त या पंचकर्म सुरू केलं, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यातनं पूर्णपणे बाहेर आला आणि पेशंट आता व्यवस्थित आहे. त्यांचं पण आता ट्रीटमेंट वगैरे आपण सगळं बंद केलेलं आहे. पण त्यांना जसे एपिसोड कुठलेही त्यानंतर आलेले नाही आहेत. फारच छान. आणि अशाच पद्धतीने अनेक समजा पांढऱ्या कावीळचे पेशंट आहेत त्यांना आपण ट्रीटमेंट देत असतो. तर त्यांचं जे काही इतर कॉम्प्लिकेशन्स त्यातनं निर्माण होतात, जसं काही पोटात पाणी होणं असेल, कावीळ असेल, हे देखील त्यातनं पूर्णपणे क्लिअर होतात आणि फर्दर कॉम्प्लिकेशन्समध्ये तो पेशंट जात नाही आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून. असा अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे. फारच छान सर. आपल्याला यकृताचे विकार देखील समजून सांगतायत आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे त्या विकाराकडे बघण्याचा हे देखील समजून सांगत आहेत. तर दुसरा एक सर असा यकृताचा आजार आहे ज्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. तर लिव्हर सिरोसिस म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं काय आढळून येतात आणि आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात, सोबत एखादा रुग्णाचा अनुभव. लिव्हर सिरोसिस म्हणजे काय की जसं आपल्याला इन्फेक्शन होऊन ताप येतो, तसं लिव्हरला इन्फेक्शन जर एखादं झालेलं असेल तर लिव्हरमधल्या ज्या पेशी असतात त्या सुरुवातीला मोठ्या होतात, फुगतात, त्याला इन्फ्लेमेशन म्हणतात आणि कालांतराने त्यांची सूज गेली की त्या पेशी आकसून जातात. मग त्या एकदा पेशी त्याच्या शरीरातल्या आकसल्या त्याच्यातून जे शरीराला उपयुक्त असणारे घटक तयार करण्याचं लिव्हरचं कार्य आहे, त्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो. त्याच पद्धतीनं मग त्याच्यात जे जसं आपण बघितलं की आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की रक्त आणि पित्त दोघांचा आश्रय संबंध आहे. म्हणजे रक्तापासून पित्ताची निर्मिती, पित्तापासून रक्ताची निर्मिती असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आणि पित्ताची गुणधर्म आयुर्वेदामध्ये काय वर्णन केले की पित्तम सहस्नेम तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम. त्यातला द्रवगुण जो पित्तातला आहे ना, लिव्हरमध्ये ज्यावेळेस लिव्हर ज्यावेळेस कार्य कमी प्रमाणात कार्य करायला लागतं त्यावेळेस जे लिव्हरमध्ये तयार होणारं जे पित्त आहे तर त्या पित्तातला द्रवता किंवा पातळपणा सगळा आपल्या पोटामध्ये साठायला लागतो, तो बाहेर पडून त्यातनं पोटामध्ये पाणी निर्माण व्हायला लागतं. लिव्हर सिरोसिसमध्ये पोटात पाणी होणं हे कॉमनली आढळतं. याच्यामध्ये अनेक भाग आहेत. जसं काही रुग्णांमध्ये एल म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज असतं, त्यांना मद्यपानाची सवय असते, त्यातनं लिव्हर खराब होऊन त्यातनं पोटात पाणी होतं. असे रुग्ण अनेक बघितले ज्यांच्यामध्ये मद्यपानाचा कुठेही काही संबंध नसतो, म्हणजे त्यांनी मद्याला कधी हातही लावलेला नसतो. अशा रुग्णांमध्ये देखील हा आजार बघायला मिळतो. काही स्त्रिया देखील आम्ही बघितलेल्या आहेत ज्यांचं त्यांना इतर कुठल्या आजाराचे इन्फेक्शन म्हणून लिव्हर सिरोसिस होतं, त्यातनं त्यांना पोटात पाणी होणं वगैरे निर्माण झालेले असे अनेक पेशंट बघितलेले आहेत. तर ह्या पद्धतीने लिव्हर सिरोसिसमध्ये होतं, तिथल्या पेशंटचा आकार बारीक होतो. त्यातनं जर रिपीटेड इन्फेक्शन जर त्यांना होत गेलं तर पुढे तो पेशंट लिव्हर फायब्रोसिसमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे लिव्हरमधल्या ज्या सेल्स आहेत तर त्या त्याच्यामध्ये फायब्रोसिस होऊन जसं आपल्याला मांसल तंतू निर्माण होतात नवीन, जखम झाल्यानंतर जसं जखम भरून तिथं नवीन मांसल तंतूंनी जशी जखम भरते तसं लिव्हरमध्ये त्या नवीन मांसल तंतू तयार होतात आणि त्यातनं मग लिव्हरचं कार्य जरा कमी प्रमाणात व्हायला लागतं. आणि त्याच्यातून आपण जसं आता ते वेगवेगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये की लिव्हरमध्ये जसं लिव्हरचा स्कॅन असेल किंवा फायब्रो स्कॅन असेल त्याच्यामध्ये सांगितलं जातं की लिव्हर एवढे टक्के काम करतात, लिव्हर एवढे टक्के खराब आहे, असं सगळे रिपोर्ट्स येतात. तर ते लिव्हर फायब्रोसिसशी संबंधित सगळ्या त्या लिव्हर रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये त्यानुसार रिपोर्ट आलेले असतात सगळे ते. तर ह्या पद्धतीने घटनाक्रम सगळं याच्यामध्ये होत असतो. आणि याचे जर आपण उपचार जर म्हटले, लिव्हर सिरोसिसचे जर म्हटले तर विशेषतः लिव्हर आपल्या शरीरातला असं एकमेव अवयव आहे की जो परत नवीन तयारीची क्षमता त्याच्यामध्ये आहे. लिव्हरचा एवढा जरी भाग शिल्लक राहिलेला असेल तो परत आपण नवीन तयार करू शकतो. हे निसर्गाने की देवाने माणसाला दिलं वरदान आपण म्हणू शकतो की फक्त लिव्हरमध्येच एवढी क्षमता, बाकी कुठल्या अवयवामध्ये ती क्षमता नाहीये.
तर त्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये जसे विशिष्ट उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेली, विशेषतः एक रसायन उपचार पद्धती आयुर्वेदमध्ये सांगितलेली. ते रसायन औषधं काय करतात, विशिष्ट अवयवानुसार देखील रसायन असतात. मग त्या अवयवाची चांगली वाढ करणारी रसायन औषधं जर आपण त्याच्यामध्ये वापरली, विशेषतः याच्यामध्ये एक योगराज नावाचं औषध असतं, ते चांगल्या पद्धतीने काम करतं. कोरफड आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कोरफडीचं गर आणि त्याच्यामध्ये जर लोहभस्म जर एकत्र करून जर दिलं, त्यातनं देखील लिव्हरच्या सेल्स परत नवीन रिजनरेट होऊ शकतात. आणि ज्या वनस्पती फ्रेश वनस्पती असतात, फ्रेश वनस्पतींचा वापर जर आपण त्यांच्या स्वरस किंवा त्यांचे रस जर आपण पोटातनं जर अशा केसेसमध्ये जर द्यायला सुरू केलं, त्रिफळा असेल, नंतर कुटकी असेल, का आपली कोरफड असेल, कडुलिंबाचा पाला असेल, अशी वेगवेगळी औषधं असतात. रुग्णाच्या कंडिशन त्याच्यामध्ये आपल्याला वापरायची असतात. ती ते तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच वापरावीत. तर ती वापरली जर आपण लिव्हरमध्ये सेल्स परत नवीन रिजनरेट होऊन त्यात आपण लिव्हर सेल्सवर पूर्णपणे मात करू शकतो. प्लस त्या अनुषंगाने इतर जर समजा पोटात पाणी असेल, कावळे असेल, देखील त्यातनं पूर्णपणे पेशंटचं क्लिअर होऊ शकतं. फारच छान. देशमुख सर आपल्याला महत्त्वपूर्ण अशा आजारावर, यकृताच्या विकारांवर छान मार्गदर्शन करतायत. तर अजून सरांकडून जाणून घ्यायचंय. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्रीवर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज आपल्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख सर आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत यकृत विकार, पोटात पाणी होणं, कावीळ आणि त्यावर आयुर्वेद उपचार कसे करता येतील. सर, मगाशी तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट विषयी देखील बोललात, म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण टाळता येऊ शकतं का? तर कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. कसं आहे की लिव्हर फायब्रोसिस असेल, लिव्हर डायबेट झालेलं असेल, आणि जसं मी अगोदर सांगितलं की लिव्हरचा थोडा जरी भाग शरीरामध्ये शिल्लक असेल, तो परत रिजनरेट करू शकतो. आणि या केसेसमध्ये कसं होतं की ज्यांचे प्लेटलेट समजा कमी झाले असतात, 50-60 हजारापर्यंत प्लेटलेट आलेले असतात, आणि त्या लोकांमध्ये शरीर तेवढ्या प्लेटलेट्समध्ये बॉडी ॲडजस्ट करून घेते स्वतःला. शरीराचा तो एक खूप चांगला गुणधर्म असतो की ते आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेतं. अशा केसेस, अशा प्लेटलेट संख्या असलेले देखील रुग्ण आपल्या आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून आपण त्यातून ते पूर्णपणे बाहेर पडू शकतात. जरी प्लेटलेटची संख्या त्यांची कमी राहिली तर त्यांना शारीरिक त्रास कुठला काही राहत इथपर्यंत त्यांना आपण क्लिअर करू शकतो. तर लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे, बहुतेक केसेसमध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतो. अगदी आमच्याकडं 39, 40, 42 पर्यंत काविळ गेलेले, बिलिरुबिन गेलेले पेशंट आहेत. तर पेशंट्स देखील आपले त्यातनं पूर्णपणे आउट आलेले आहेत. त्यांचं आपण लिव्हर ट्रान्सप्लांट टाळण्यामध्ये आपल्याला यश आलेले वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये समजा आता PBC असेल, PSC असेल, किंवा हिपॅटोमेगाली असेल, लिव्हरचा आकार मोठा होऊन झालेली कावीळ हे असेल, किंवा लिव्हर सिरोसिस होऊन झालेले पेशंट असतील, लिव्हर फायब्रोसिस होऊन झालेले पेशंट असतील, लिव्हर फायब्रोसिस विथ लिव्हर सिरोसिस विथ पोटात पाणी होणं असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हरचे जे काही डिसऑर्डर्स आहेत, आजार आहेत, त्यातून ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलं होतं, अगदी तरुण मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अशा अनेक रुग्णांमध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट टाळण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. लिव्हरचे आजार प्लस किडनीचे आजार एकत्र असलेले पेशंट आपण क्लिअर करण्यात आपल्याला यश आलेले आहे. लिव्हरच्या आडल्या आजार प्लस आतड्याचे विविध आजार, त्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास असेल, असे पेशंट देखील आपल्याला क्लिअर करण्यामध्ये यश आलेले. आणि बऱ्याच पेशंटमध्ये, म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत 100 पेशंट उदाहरण म्हणून सांगतो मी, 100% जर आपण जर ॲव्हरेज जर बघितला, त्यातल्या जवळपास 90% केसेसमध्ये आपण पेशंट क्लिअर करून त्यांचा लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये टाळण्यात आपल्याला यश आलेलं आहे आपल्या उपचाराच्या माध्यमातून. फारच छान सर. या वळणावर आपण एक रॅपिड फायर क्वेश्चनचा राऊंड खेळूया. तर थोडक्यात तुम्ही या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न असा आहे की पोटात पाणी आणि छातीत पाणी होणं यात काही संबंध आहे का त्याविषयी? ज्यावेळेस पोटामध्ये पाणी होतं त्यावेळेस छातीमध्ये पाणी ऑटोमॅटिक वाढायला लागतं, कारण ते एकमेकाशी इंटरकनेक्टेड असतात सगळ्या त्या. अशा वेळेस त्याला फक्त काय करतं, रेचनची केस आयुर्वेदामध्ये जे आहेत, जुलाब करून घेणं औषधांना सिद्ध केलेल्या काढ्यातून ते जर आपण करून घेतलं, त्याने पोटातलं पाणी मळावाटे बाहेर निघून जातं. आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की तमेकेतू विरेचन, म्हणजे ज्यावेळेस छातीत पाणी होऊन किंवा कफ होऊन ज्यावेळेस दम लागतो त्याला तमोश्वास म्हणतात. त्याच्यामध्ये रेचनची केस किंवा जुलाब करणं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस विरेचन जुलाब करणं हे पोटातल्या पाण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि छातीच्या पाण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचे परिणाम तिथं चांगले मिळतात, तसं आपल्या अनेक रुग्णांमध्ये अनुभव आहे. फारच छान. पुढला असा प्रश्न आहे, किडनीचे विकार, जलोदर म्हणजे पोटात पाणी होणं आणि कावीळ हे तिन्ही आजार एकत्र असतील तर त्यावर काय करता येईल? नक्कीच. आता मी एक पेशंटचा अनुभवच आपल्याला शेअर करतो. माझ्याकडे एक पेशंट आलेलं साधारण 5-6 वर्षापूर्वी. त्याला ALD होतं, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होतं. पोटात पाणी झालेलं, कावीळ झालेली, साधारण 12.5 पर्यंत कावीळ होती आणि क्रिएटिनिन त्याचं 4.5 होतं.
आणि कंटिन्युअस त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे कंटिन्युअस त्याला दिवसातनं 10-12 वेळेस शौचाला जावं लागायचं. पातळ शौचालय होऊन त्याला कंटिन्युअस त्याच्यामध्ये रक्त पडायचं आणि हेमोग्लोबिन तर अगदी 4.5 पर्यंत चाललेलं होतं रक्ताचं प्रमाण. तर ह्या पेशंटमध्ये आपण काय केलं, त्यांना पूर्णपणे ताकावर ठेवलं, त्याला म्हणजे अन्न पाणी सगळं बंद करून ताकावर ठेवलं. तसेच आपण जलद्वाराचे पेशंट पूर्णपणे दुधावर ठेवतो किंवा हुलक्याच्या कडण्यावर किंवा मुगाच्या कडण्यावर ठेवतो. आणि काही काही रुग्णांमध्ये ज्वारीची भाकरी, हलका भात वगैरे आपण त्याला खायला परवानगी देतो किंवा मोसंबी सूप वगैरे, रस वगैरे खायला परवानगी देतो रुग्णाच्या कंडिशननुसार. तसं ह्या पेशंटला आपण पूर्णपणे ताकावर ठेवलेला, ताक आणि साळीच्या लाह्या. जवळपास तो पेशंट आपल्याकडे 6 महिने पेशंट पूर्णपणे ताकावर होता आणि 29व्या दिवशी त्याचं 29 दिवस आपल्याकडे ॲडमिट होतो आणि ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर काही दिवसामध्ये त्याचं शौचाला जायचं प्रमाण कमी झालं, रक्त पडायचं प्रमाण कमी होऊन ते पूर्णपणे थांबलं. क्रिएटिनिन जे 4.5 होतं ते अगदी 1 पर्यंत नॉर्मल झालं त्याचं. बिलिरुबिन जे 12.5 होतं ते पण जवळपास डिस्चार्जच्या वेळेस त्याचं 2.5 पर्यंत होतं. नंतर पुढच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे ते नॉर्मल झालं. तो पेशंट पूर्णपणे क्लिअर झालेला असतो. फारच छान. पुढला प्रश्न, अल्सरेटिव्ह कोलायटिस, जॉन्डिस म्हणजेच कावीळ आणि असायटिस, जलोदर हे तिन्ही त्रास एकत्र असतील तर त्यावर काय आयुर्वेदिक उपचार? त्यावेळेस आपल्याला लिव्हरला ताकद देणारे उपचार आपल्याला त्याच्यामध्ये करावे लागतात आणि रक्तसंबंध उपचार याच्यामध्ये आपल्याला करावे लागतात. म्हणजे रक्त जे आपल्याला शौचावाटे बाहेर पडत असतं त्याचं स्तंभन करणारे काही औषध असतात. विशेष नागकेशर चूर्ण, असं मी अगोदर सांगितलं, नागकेशर चूर्णाचा याच्यामध्ये रोल चांगल्या पद्धतीने प्ले होतो. जसं मोचिरस हा एक औषध आहे, त्याच्या याच्यामध्ये रोल चांगला प्ले करतं. अशी औषधं किंवा अतिविष नावाचं औषध आहे, इंद्रजो नावाचं औषध आहे, एकत्र कॉम्बिनेशनमध्ये जर आपण वापरली त्यातनं रक्तस्तंभनाचं कार्य होतं, रक्त पडायचं त्याने पूर्णपणे थांबतं. सोबत इतर औषधं जी आपण ताकावर पेशंट ठेवणं, दुधावर पेशंट ठेवणं असं जर आपण केलं त्यातनं पेशंट यातनं पूर्णपणे बरा होऊ शकतो. फारच छान. आणि जर पूर्ण अंगाला सूज असेल, लघवीच्या जागीच पण सूज असेल, पोटात पाणी असेल तर आयुर्वेद शास्त्रात काय उपचार आहेत? अशा केसेसमध्ये देखील चांगले परिणाम आपल्याकडे अनेक रुग्णांमध्ये आलेले आहेत. तर एक पेशंटचा अनुभव मी आपल्याला शेअर करू इच्छितो. माझ्याकडे एक तरुण मुलगा आलेला, साधारण 25 वर्ष वय असेल. ALD म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होता त्याला. मद्यपानामुळे त्याच्या पोटात पाणी, पायावर सूज, लघवीची जागा पण पूर्णपणे सुजलेली होती. त्याची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये जवळपास 2.5 ते 3 लिटर पाणी त्याच्या पोटात दाखवत होतं आणि लघवीच्या जागेला पण सेल्युलायटिस असण्याची शक्यता आहे असं फक्त एक क्वेश्चन मार्क करून त्या रिमार्क तिथं सोनोग्राफीमध्ये सोडलेला होता आणि पाय पूर्ण सुजलेले होते. त्याचं कावीळचं प्रमाण 4.5 पर्यंत होतं आणि त्याला ट्रीटमेंट आपण सुरू केली. तर त्याला सांगितलं की सगळे औषधं, पुनर्नाव मंडोर नावाचं एक औषध मी त्याच्यामध्ये वापरलेलं आणि इतर औषधं जी एक आपण पोटातल्या पाण्यासाठी वापरतो ती वापरलेली. जवळपास 8 दिवस पेशंट आपल्याकडे ॲडमिट होता. 8व्या दिवशी त्याचं पोटातलं पाणी जे 2.5 पर्यंत होतं, 2.5 लिटरपर्यंत, ते 400 ml पर्यंत आलं. लघवीच्या जागेची सूज पूर्णपणे जाऊन ती पूर्ण नॉर्मल झाली. पायाची सूज वगैरे पूर्णपणे गेली आणि तो मुलगा साधारण आम्ही 11व्या दिवशी त्याला डिस्चार्ज करून नॉर्मल झाला. फारच छान. डॉक्टर देशमुख, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आणि आमच्या दर्शक मित्रांना छान माहिती दिली आजच्या विषयावर. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, जर काही कारणामुळे आजचा आपण भाग पाहू शकला नसाल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर आपण आमचा जो यूट्यूब चॅनल आहे दूरदर्शन सह्याद्री, यावर तुम्हाला हा कार्यक्रम नक्की पाहता येईल. तर तुर्तास वेळ झाली येथे थांबायची. पुढील भागात आम्ही एक नवीन विषय घेऊन आपल्यासोबत भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com.